नमस्कार मित्रांनो, नर्सिंग डिकोड या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या या सत्रात आपण इन्फेक्शन कंट्रोल म्हणजेच जंतू संसर्ग नियंत्रणाचा अगदी सविस्तर अभ्यास करणार आहोत. तुम्हाला माहितीच आहे, योग्य आणि अचूक ज्ञानाची जोड असेल तर खऱ्या अर्थाने आपण रुग्णांचे जीव वाचवू शकतो. जेव्हा संसर्ग टाळण्याच्या अचूक पद्धती आपल्याला माहिती असतात, तेव्हा हॉस्पिटलचं वातावरण सगळ्यांसाठी सुरक्षित बनतं. चला तर मग अतिशय उत्साहाने आजच्या या विश्लेषणाला सुरुवात करूया. आज आपण केवळ पुस्तकी ज्ञान नाही बघणार आहोत, तर एका पूर्ण शिफ्टच्या अनुभवातून संसर्ग नियंत्रण कसं असतं ते समजून घेणार आहोत. म्हणजे अगदी ड्युटीवर गेल्यापासून ते कचऱ्याची विल्हेवाट लावेपर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आपण यात कव्हर करणार आहोत. चला तर मग आपला पहिला विषय, जंतू संसर्ग नियंत्रणाच्या मूलभूत गोष्टी. आपली शिफ्ट सुरू झालीये आणि समजा इमर्जन्सी रूममध्ये एक नवीन अज्ञात रुग्ण आलाय, ज्याच्या वैद्यकीय इतिहासाबद्दल आपल्याला काहीच माहिती नाहीये. अशा वेळी काय करायचं? इथेच कामाला येते स्टँडर्ड प्रिकॉशन्स, म्हणजेच प्रमाणित खबरदारी. बघा, एखाद्या पेशंटला नुसतं बघून आपण सांगू शकत नाही की त्याला HIV किंवा हेपॅटायटिस B आहे. म्हणूनच पेशंटचा आजार माहीत असो वा नसो, आपण ही मूलभूत काळजी घेतलीच पाहिजे. हा आपला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा बचाव आहे. पण स्टँडर्ड प्रिकॉशन्स आणि ट्रान्समिशन बेस्ड प्रिकॉशन्स यातला फरक समजून घेणंही तेवढंच गरजेचं आहे. जेव्हा आपल्याला पक्कं माहीत असतं की पेशंटला TB किंवा गोवर यांसारखा आजार आहे, जो 5 मायक्रॉनपेक्षा लहान कणांमधून, हवेतून किंवा थेट संपर्कातून पसरतो, तेव्हा आपण ही विशेष संसर्ग आधारित खबरदारी घेतो. थोडक्यात सांगायचं तर, प्रमाणित खबरदारी ही सगळ्यांसाठी असते आणि संसर्ग आधारित खबरदारी ही आजारानुसार ठरवली जाते. आता दुसऱ्या विषयाकडे वळूया, हात स्वच्छ ठेवण्याचं कौशल्य. पेशंटला हात लावण्यापूर्वी हॉस्पिटलमधनं होणारा संसर्ग टाळण्याची सर्वात प्रभावी पद्धत कोणती असेल, तर ती म्हणजे आपले हात स्वच्छ ठेवणं. संसर्ग टाळायचा असेल ना, तर WHOने सांगितलेले हात धुण्याचे हे 5 महत्त्वाचे क्षण कायम लक्षात ठेवा. पेशंटला स्पर्श करण्यापूर्वी आणि नंतर, कोणत्याही स्वच्छ प्रक्रियेपूर्वी, बॉडी फ्लुइड्सशी संपर्क आल्यानंतर आणि पेशंटच्या आजूबाजूच्या वस्तूंना हात लावल्यानंतर. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी हे क्षण अक्षरशः गेम चेंजर ठरतात. आता इथे मेडिकल हँडवॉश आणि सर्जिकल स्क्रबमधला फरक बघा. रोजचे हात धुणे आपण साबण आणि पाण्याने 40 ते 60 सेकंड करतो, ज्याने वरवरचे जंतू मरतात. पण सर्जिकल स्क्रब करताना मात्र आपण पोव्हिडॉन आयोडीन वापरून 3 ते 5 मिनिटे एकदम डीप क्लिनिंग करतो. प्रक्रियेच्या सुरक्षितेसाठी हा फरक एकदम क्लिअर असणं गरजेचं आहे. आता आपण PPE किट्सकडे वळूया. वॉर्डमध्ये काम करताना एखाद्या अत्यंत संसर्गजन्य रुग्णाची कोलोस्टोमी केअर करायची असेल, तर तिथे शरीरातील द्रवपदार्थ उडण्याची दाट शक्यता असते. मग अशा वेळी स्वतःला कसं वाचवायचं? PPE घालतानाचा सिक्वेन्स एकदम परफेक्ट असला पाहिजे. सगळ्यात आधी हातांची स्वच्छता, मग गाऊन, मास्क, गॉगल आणि शेवटी हातमोजे म्हणजे ग्लोव्ज. हे लक्षात ठेवण्यासाठी आपण गौमाता ही एक छान ट्रिक वापरू शकतो. गाऊन, मास्क, गॉगल. यामुळे परीक्षेला आणि प्रत्यक्ष ड्युटीवरही तुमचा गोंधळ उडणार नाही. जेवढं PPE घालणं महत्त्वाचं, तेवढंच ते योग्य पद्धतीने काढणंही. काढताना मात्र सिक्वेन्स उलटा करायचा. दूषित भाग आपल्या चेहऱ्याला किंवा त्वचेला चुकूनही लागू नये म्हणून सगळ्यात आधी सर्वात खराब झालेले ग्लव्ज काढा, मग गॉगल, त्यानंतर गाऊन आणि अगदी शेवटी मास्क. सेफ्टीची ही स्टेप कधीच मिस करायची नाही. चला, आता आपला चौथा विषय, हॉस्पिटलमधून होणारा संसर्ग म्हणजे हॉस्पिटल अक्वायर्ड इन्फेक्शन्स कसे टाळायचे? उपचारादरम्यान वैद्यकीय उपकरणं वापरताना याचा धोका खूप वाढतो. तुम्हाला माहीत आहे का, यातला सगळ्यात कॉमन प्रकार कोणता आहे? तो म्हणजे कॅथेटर असोसिएटेड युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन किंवा CAUTI. हा नंबर 1 वर आहे बरं का, आणि तो टाळणं ही आपली पहिली प्रायोरिटी असली पाहिजे. हा संसर्ग कसा टाळायचा, तर त्यासाठी आपण वापरतो बंडल ऑफ केअर. म्हणजे काय, तर सेंट्रल लाईनचं पोट स्वच्छ ठेवणं किंवा व्हेंटिलेटरवर असलेल्या पेशंटच्या बेडची डोक्याकडची बाजू 30 ते 45 अंश उचलून ठेवणं. जेव्हा आपण हे सगळे पुरावे आधारित उपाय एकत्र वापरतो ना, तेव्हा पेशंटचे खऱ्या अर्थाने प्राण वाचतात.
उपकरणांच्या स्वच्छतेसाठी हे स्पोल्डिंग क्लासिफिकेशन एकदम बेस्ट आहे. यात क्रिटिकल, सेमी क्रिटिकल आणि नॉन क्रिटिकल असे 3 प्रकार पडतात. उदाहरणार्थ, एंडोस्कोपसारख्या सेमी क्रिटिकल गोष्टींसाठी आपल्याला 2% ग्लुटरॅल्डिहाइड किमान 20 मिनिटे वापरून हाय लेव्हल डिसइन्फेक्शन करावं लागतं. या वर्गीकरणामुळे नक्की कोणतं उपकरण कसं स्वच्छ करायचं याचा अजिबात गोंधळ उडत नाही. 5वा आणि अत्यंत गंभीर विषय, नीडल स्टिक इंजुरी प्रोटोकॉल. काम करताना एखाद्या आरोग्य कर्मचाऱ्याला चुकून सुई टोचलीच तर काय करायचं? असा विचार करा, एवढ्या गडबडीत सुई टोचली तर तुमचं पहिलं पाऊल काय असेल? तिथे दाबून धरणं, रक्त चोखणं किंवा पॅनिक होणं? बिलकुल नाही. यापैकी काहीही करायचं नाहीये. सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तो भाग वाहत्या पाण्याखाली साबणाने लगेच स्वच्छ धुवायचा. आणि हो, हे सगळं टाळण्यासाठी सुईला पुन्हा टोपण लावणं म्हणजेच रिकॅपिंग करणं पूर्णपणे थांबवा. त्यासाठी नेहमी सिंगल हँड स्कूप तंत्राचाच वापर करायचा. सुई टोचल्यानंतरची ही टाईमलाईन खूप क्रिटिकल आहे. HIV संसर्ग टाळण्यासाठी पोस्ट एक्सपोजर प्रॉफिलॅक्सिस कमाल 72 तासांच्या आत सुरू झालंच पाहिजे. यासोबतच आपल्या सुरक्षेसाठी 0, 1 आणि 6 महिन्यांचं हिपॅटायटिस B लसीकरणाचं शेड्यूल न चुकता पूर्ण करायचं आहे. आणि आता आपण आलो आहोत आपल्या क्लिनिकल शिफ्टच्या शेवटच्या टप्प्यावर, बायोमेडिकल वेस्ट कलर कोडिंग. सांडलेलं रक्त 0.5% सोडियम हायपोक्लोराइटने साफ करण्यापासून ते कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट या संसर्ग नियंत्रणात येते. हा कलर कोडिंगचा चार्ट तर तुमच्या अगदी तोंडपाठ असला पाहिजे. पिवळ्या पिशवीत मानवी अवयव आणि रक्ताच्या पिशव्या, लालमध्ये प्लास्टिक आणि ट्यूबिंग, पांढऱ्या पंक्चर प्रूफ डब्यात सुया आणि ब्लेड्स, तर निळ्या डब्यात तुटलेली काच किंवा धातूचे इम्प्लांट्स. परीक्षेसाठी आणि वॉर्डच्या सुरक्षिततेसाठी हे अचूक असणं मस्ट आहे. संसर्ग नियंत्रणाचा हा सुवर्ण नियम नेहमी लक्षात ठेवा. जो कचरा निर्माण करतो त्यानेच तो विल्हेवाट लावला पाहिजे. एकदम सोप्पं आहे. रुग्णालयात निर्जंतुक वातावरण राखणं ही कोणा एकाची ड्युटी नाहीये, तर ती आपल्या सर्वांची वैयक्तिक जबाबदारी आहे. शेवटी जाता जाता एका प्रश्नावर नक्की विचार करा. वॉर्डमधल्या आपल्या दैनंदिन सवयी संसर्गाची साखळी तोडतात की त्या स्वतःचे कमकुवत दुवा बनतात? हे सर्वस्वी आपल्याच हातात आहे. जर तुम्हाला नर्सिंगबद्दल अशीच अधिक आणि महत्त्वाची माहिती जाणून घ्यायची असेल तर हे विश्लेषण नक्की पाहत रहा. आणि हो, शेवटी नर्सिंग डिकोडला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आनंदी रहा आणि नेहमी शिकत रहा.